कोकणातील दापोलीजवळील अंजर्ले गाव हे एक उत्तम असं निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये प्रत्येक घराच्या मागे नारळी पोफळीची बाग असून त्यामागे स्वच्छ असा समुद्रकिनारा आहे आणि इथे कोणतीही गर्दी वगैरे नसते आणि अतिशय सुंदर असा हा बीच असल्यामुळे इथे बरेचसे पर्यटक येतात आणि आपले मनमुराद या बीचवर फिरण्याचा आनंद घेतात. काही लोक तर इथं वेगवेगळे कार्यक्रम सादर करतात. त्याचपैकी या आमच्या ग्रुपनं इथे खास करून आमच्यापैकी एक महिलेने कोळीणीच्या वेशामध्ये संपूर्ण कार्यक्रम सादर केला आणि जणू काही एक कोळीण मासे पकडून घेऊन ती मासे विकण्यासाठी येत आहे असं आम्हा सर्वांना वाटत होतं आणि फारच सुंदर असा हा कोळी नृत्याचा उपक्रम सौ सुरेखा डवर यांनी अतिशय उत्तमपणे सादर केला. चला तर आपण पाहूया ही कोळीण काय विकायला घेऊन आलेली आहे आणि ती कोणाकोणाला कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे विकत देते ते आता आपण पाहणार आहोत.
मासे घ्या मासे. ए बाई कशा आहेत मासे? कशा आहेत ताजा ताजा मोहर आहे ताजा ताजा. कोलंबी कशी दिली बाई? कोलंबी दिली 300ला किलो. 300ला कशी दिली? सुरमई दिली 400ला किलो. पापलेट पापलेट खात नाही काय? पापलेट नाही की माझ्याकडे ताजा ताजा आत्ताच आणलाय जाऊ. धराव जरा हात लावा हात लावा जरा धराव. लई जड आहे लई जड आहे लई. 400 मध्ये कम्युनिकेशन चाललंय. सुरमई 400. आम्ही सगळीच घेतो बाई. देतीस का 400? काका 400 कुठे येत्या वे सुरमई? अगं बाई येत्या की नाही काका 400 नाही. तुमचं माझं काय पटायचं. मासे घ्या मासे मासे घ्या मासे. जरा जरा काका बुट्टीला हात. सुरमई कसा आहे? ताजा ताजा मासा आहे माझा. सुरमई कशी दिली? ही कोळंबी बघा 800ला दिली. 800 समुद्राचा काय कोळंबीला लई कष्ट. सगळे घेतो आम्ही. छोटी छोटी आहे ताजी हाय. 400 द्या. सगळे घेतात. 400 नाही हो. माझ्या भोला विचारायला पाहिजे त्याशिवाय मला नाही द्यायची. बरं 500 न द्या. चला थांबा हो. माझं धनी देऊ देणार नाही हो मला. काय सांगू तुम्हाला. द्या सगळे एवढे सगळे घेणार आहेत. द्या ना राहू दे आणि माझं बी राहू दे. सगळं मिळून तुम्ही मला 700ला करून द्या. बरं द्या.